नीट एक्झामचा ऑफिशियल रिझल्ट केव्हा समजू शकतो असे अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनातले प्रश्न आहेत. फोन देखील विद्यार्थ्यांचे त्या रिलेटेड भरपूर येत आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, ऑल इंडिया रँक म्हणजे काय असतं ते केव्हा समजतो. तर एक लक्षात घ्या, लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कट ऑफचं प्रिडिक्शन कशा पद्धतीने, पण कट ऑफचं प्रिडिक्शन एक सर्वात जास्त महत्त्वाचं कशावर असतं तर ते स्कोर नाही, या रँकवर महत्त्वाचं असतं. आता हे केव्हा समजू शकेल, तर या सर्व गोष्टीची उत्तरं सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आता प्रोव्हिजनल आन्सर की एनटीकडून लवकरच जाहीर करण्यात आलेली आहे. दरवर्षी थोडासा उशीर लागायचा, त्यामुळे रिझल्ट देखील लवकरच लागणार आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे 5 तारखेच्या आसपास, पुढच्या महिन्याच्या 5 ते 10 तारखेच्या दरम्यान हा नीटचा तुमचा ऑफिशियल रिझल्ट जाहीर करण्यात येणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची काय गोष्ट आहे, ऑल इंडिया रँक म्हणजे काय आहे, तर मित्रांनो जे काही ऑल ओव्हर इंडियामधून एक्झाम दिलेले सर्व विद्यार्थी आहेत त्यातून तुमचा रँक कितवा आहे हे केव्हा समजतं तुम्हाला, ज्या दिवशी नीटचा ऑफिशियल रिझल्ट येतो त्या दिवशी तुम्हाला समजेल की साधारणतः माझा ऑल इंडिया रँक किती आहे. ठीक आहे, म्हणजे रिझल्ट साधारणतः 5 ते 10 तारखेच्या दरम्यान लागेल. त्याच दिवशी तुम्हाला तुमचे ऑल इंडिया रँक समजणार आहेत. ऑल इंडिया रँक प्रमाणे आपल्याला एक्झॅक्ट आयडिया कळू शकेल की महाराष्ट्राची परिस्थिती कशा पद्धतीने असू शकते. तत्पूर्वी मी तुम्हाला कट ऑफचे अंदाज देखील दिलेले आहेत, त्या पद्धतीनं होण्याची शक्यता देखील तेवढीच जास्त आहे. सर्वसाधारण जर बघायचं झालं तर 47 ते 50 हजाराच्या मध्ये तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS ला नंबर लागू शकतो. साधारणतः 87,000 ते 90,000च्या मध्ये ऑल इंडिया रँक आला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साधारणतः सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला नंबर लागू शकतो. परंतु आता तुमचा स्कोर कितीही असू द्या, तर त्या पद्धतीने MBBS साठी काय ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल असू शकतात, BMA साठी काय ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात, बाकी कोर्सेससाठी काय तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असू शकतात, हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. ठीक आहे, आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि व्हायब्रंटमध्ये काउन्सिलिंगच्या ऍडमिशनला सुरुवात झालेली आहे. एक बॅच आपली फुल झालेली आहे, सेकंड बॅचची एनरोलमेंट सुरू झालेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला चांगलं कॉलेज, चांगलं पुढे चांगल्या कोर्सला कशा पद्धतीने ऍडमिशन मिळवता येईल, अगदी शेवटच्या राऊंडपर्यंत कशा पद्धतीने ऍडमिशन असेल, ऑल इंडिया काउन्सिलिंग, स्टेट काउन्सिलिंग, बाहेरच्या राज्याची काउन्सिलिंग, सर्व काउन्सिलिंग एकाच फीसमध्ये आम्ही करून देत असतो. तर या सर्वसाठी तुम्हाला स्वप्नातला कॉलेज जर पाहिजे असेल तर आजच व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स आपल्या या ऑफिसला व्हिजिट करा. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत. तुमचा जो काही आता प्रिडिक्टेड स्कोर आलेला आहे त्यानुसार तुम्हाला काय मिळू शकतं, असे तुमचे वेगवेगळे प्रश्न घेऊन तुम्ही या. आणि ज्यांना ऑफिसला व्हिजिट करणं पॉसिबल नाही त्यांनी आम्हाला कॉलवर देखील माहिती घेऊ शकता. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये आपलं ऑफिस आहे. आजच एनरोल करा, पुढील ऍडमिशन प्रोसेससाठी टेन्शन फ्री राहा मित्रांनो. थँक्यू सो मच.